हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 1 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहे. सरकारला समजलं की सखीला जे ब्लँकेटबद्दल सगळं समजलं होतं हा सगळा त्या गौतमचा प्लॅन होता. आणि मग सरकारने गौतमला धडा शिकवण्यासाठी चक्क कुल्फीला किडनॅप केलं. परंतु ही गोष्ट कान्हाला समजली आणि मग कान्हाने या गुंडांची चांगली धुलाई करून कुल्फीला घरी परत आणलंय. पण तोपर्यंत गौतम खूप घाबरलेला होता आणि गौतमने चक्क या सरकारच्या पायावर नाक रगडून तिचे पाय पडून तिची माफी मागितली आहे. सरकार, माझ्या मुलीला सोडा, पण तुम्ही तिला काहीच करू नका, हवी तर मला शिक्षा द्या. सरकार खूप खुश होती. पण त्याच वेळेस कान्हा कुल्फीला घरी घेऊन आला आणि सरकारला जबर धक्काच बसला. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा हे दोघे सरकारच्या रूममध्ये असतात आणि सरकारने त्यांना गाय आणि वासराचाही बॅच असलेली शॉल दाखवलेली असते. त्यामुळे कान्हा आणि सखीची बोलतीच बंद होते आणि आता वेळ सरकारच्या बोलण्याची असते. सरकार ही सखीला ठणकावून सांगते, तुला काय वाटलं होतं मी तुला ही शॉल दाखवू नाही शकणार आणि मी चॅलेंज हरेल? मी सरकार आहे सरकार, मी कधीच काही चॅलेंज हरत नाही, कधीच कोणता गेम हरत नाही, कधीच कोणतं युद्ध हरत नाही, हे लक्षात ठेवायचं. कान्हा आणि सखी माना खाली घालतात, नजरा खाली झुकवतात. सखी ही खूप दुःखी होते. तेव्हा सरकार तिला ठणकावून सांगते, काल आहे ना तू खूप वायफळ बडबड केली, तू माझी आई नाही आहे, तू सिद्ध करून दाखव की तू माझी आई आहे, तरच मी मानेल. आणि आज मी हे सिद्ध करून दाखवलं. काल मी तुझं सगळं ऐकून घेतलं, कारण ही खूप जुनी गोष्ट आहे, 10 वर्षांपूर्वीची. त्यामुळे मला नीट आठवत नव्हतं की मी ही शॉल कुठे ठेवली आहे. पण त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आले, शांतपणे सगळा विचार केला, आठवलं तेव्हा एका जुन्या बॅगमध्ये मला ही शॉल सापडली. आणि तुझा विश्वास बसत नसेल, तुला असं वाटत असेल ना की शॉल नवीन आहे, सरकारने नवीन बनवून घेतली आहे, तर या शॉलचा वास घे, कसा कुबट वास येतोय, असं म्हणून ती सखीच्या नाकाजवळ ही शॉल आणते आणि सखीला ठसका लागतो, खोकला येतो, म्हणजे या शॉलला कुबट वास येत असतो. तेव्हा सरकार ही सखीला बोट दाखवते आणि फायनल वॉर्निंग देते, यानंतर माझ्याशी बोलायचं असेल ना तर नीट बोलायचं, माझ्यावर असले संशय घ्यायचा नाही, माझ्यावर असले आरोप करायचे नाही, कारण मी सरकार आहे सरकार, मी भूतकाळात नाही जगत, तर मी भविष्यकाळात जगते. माझ्या कामत एम्पायरला आणखी मोठ्या उंचीवर कसं नेता येईल, हजारो लोकांची पोटं कशी भरता येतील, रोजगार कसा देता येईल, याचा विचार मी करत असते. तुझ्यासारखं नाही की मागे काय घडलं आणि 10 वर्षापूर्वी काय घडलं, हे लक्षात ठेवायचं. आणि सरकार सखीला चांगलीच डोळे दाखवते, त्यामुळे सखीसुद्धा घाबरते. तर दुसरीकडे कबीर किर्लोस्करच्या घरी राजलक्ष्मी अपर्णाला खाऊ घालत असते, परंतु अपर्णा काहीही खाण्यापिण्यास नकार देते. राजलक्ष्मी तिला समजावून सांगते, अपर्णा तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, तुला त्रास होईल, जेवून घे. परंतु अपर्णा जेवून घेण्यास नकार देते. तेवढ्यात मोलकरीण तेथे येते. तिने ज्यूस आणलेला असतो आणि ती म्हणते, बाईसाहेब तुम्ही ज्यूस प्या. राजलक्ष्मी तिच्या हातून ज्यूस घेते आणि अपर्णाला ज्यूस प्यायला सांगते, पण अपर्णा ज्यूस प्यायला सुद्धा नकार देते. त्यामुळे मोलकरीण आणि राजलक्ष्मीला आश्चर्य वाटतं. मोलकरीण विचारते, मा यांना नेमकं काय झालंय, या काहीच का खात पीत नाहीये? तर राजलक्ष्मी सांगते, काल कबीरने हिच्यासाठी जी साडी आणली होती ना, ती साडी पाहून तिला मोठा धक्का बसलाय, ती घाबरली आहे, त्यामुळे काहीच खात पीत नाहीये. आता मी कबीरला कॉल करते आणि त्याला सांगते की अपर्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तिचं चेकअप करून घे. अपर्णा खूप घाबरलेली असते. राजलक्ष्मी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते. तर इकडे सरकार ही सखीला तेथून हाकलून लावते, लीव, निघ इथून. आणि मग सखी दुःखी होऊन तेथून जाते. कान्हा सुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागतो, तर सरकार त्याला थांबवते आणि दात खाऊन चिडून त्याला विचारते, तू माझ्यासाठी काम करतो की त्या सखीसाठी? मी तुला एवढे पैसे देते माझ्या विरोधात उभं राहण्यासाठी का? यानंतर पुन्हा कधीही त्या सखीच्या खांद्याला खांदा लावून मला जाब विचारायचा नाही, मला प्रश्न विचारायचे नाही, मला पाण्यात पाहायचं नाही. एक लक्षात ठेवायचं, मी तुला पैसे देते ना ते माझ्यासाठी काम करण्यासाठी, त्या सखीसाठी नाही, एवढं लक्षात ठेव आणि निघ इथून. कान्हा मान खाली घालतो आणि तेथून निघून जातो. सरकार चांगलीच खुश होते आणि या ब्लँकेटवरून गाय वासराच्या बॅचवरून हात फिरवते आणि म्हणते,
सखी, तुला काय वाटलं होतं? तू मला कोंडीत पकडशील? तुला असं वाटलं तू मला विचारशील की सरकार, ते ब्लँकेट कोठे? आणि मी तुला ते देऊ शकणार नाही. पण मी सरकार आहे सरकार, असं म्हणून सरकार स्वतःच्या खांद्यावर हे ब्लँकेट ठेवते आणि मग त्याची घडी घालते आणि म्हणते, सखी, तुला अजून कळले नाहीये ही सरकार काय चीज आहे. मी तुझ्या सख्ख्या आईला मागील 20 वर्षांपासून तिथे डांबून ठेवलंय आणि तुझी आई बनून या घरात तुझ्या आईची जागा घेऊन मी येथे राहतीये. तर मला तसला ब्लँकेट नाही बनवता येणार का? आणि मग सरकारला आठवतं की काल रात्री नेमकं काय घडलं होतं. सरकार खूप चिडून आपल्या रूममध्ये आली. त्या सखीने मला चॅलेंज दिलंय आणि आता या ब्लँकेटला तर मी पैदा करणार, पण हे सगळं कुणी केलं? सखीच्या डोक्यात हे सगळं कुणी भरलं? या ब्लँकेट प्रकरणामागे नेमकं आहे तरी कोण? हा विचार सरकार करत असते आणि तेवढ्यात तिला काहीतरी आठवतं. सरकार तिच्या ड्रॉवरमधून एक टॅबलेट बाहेर काढते आणि या टॅबलेटमध्ये आज घरात जे काही घडलंय ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. म्हणजे सरकारने चक्क आपल्या घरात सुद्धा CCTV कॅमेरे लावले आहेत आणि घरात काय घडतंय हे सगळं ती पाहत असते आणि एकदम HD फुटेज विथ साऊंड याच्यामध्ये असतो आणि सरकारला सगळं समजतं. जेव्हा सखी गौतमजवळ आली होती आणि हा फोटोबद्दल या अल्बमबद्दल विचारत होती, तेव्हा गौतमने सखीला सांगितलं होतं की 10 वर्षांपूर्वी तुझे आईबाबा तुला घेऊन महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा तू तुझ्या बाबांकडे हट्ट धरला होता की माझ्या आईला खूप थंडी वाटतीये, त्यांना शॉल घेऊन द्या. आणि मग तुझ्या बाबाने गाय आणि वासराचा हा बॅच असलेली शॉल तुझ्या आईला घेऊन दिली होती. हे सगळं गौतमने केलंय. त्याचबरोबर सखी निघून गेल्यानंतर गौतम म्हणाला होता, शेवटी माझा प्लॅन यशस्वी झालाच. हे सगळं सरकारला ऐकू येतं, ती पाहते आणि सरकार खूप चिडते. सरकार म्हणते, गौतम, तू गप्प बसून माझी वाट लावायचा प्रयत्न करतोय, माझं सत्य सखीसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय ना. आता पहा मी तुझ्याबरोबर काय करते ते. एवढ्या दिवस मी तुला सोडलं, पण आता तुला या सगळ्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मी तुला माझ्या पायावर कसं नाक रगडायला लावते, कशी माफी मागायला लावते ना, ते तू पाहतच राहा. हे सगळं सरकारने काल रात्रीच ठरवलेलं असतं आणि आज सकाळी सरकार आपला प्लॅन तयार करण्यासाठी, आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी तयार झालेली असते. आज या गौतमसाठी खूप दुःखाचा दिवस असेल. आज मी त्याला त्याची लायकी दाखवणार, असा विचार सरकार करते. आणि इकडे कुल्फी आणि उर्मिला एकत्र असतात. कुल्फीची शाळेत जायची तयारी सुरू असते आणि ती दूध पित असते. तेवढ्यात उर्मिलाला कुल्फीच्या बस ड्रायव्हरचा कॉल येतो आणि तो म्हणतो, ओ मॅडम, लवकर कुल्फीला बाहेर पाठवा, मी येथे बाहेर बस घेऊन उभा आहे. उर्मिला म्हणते, हो हो दादा, आत्ता पाठवते. आणि ती कुल्फीला म्हणते, अगं कुल्फी, तुझा बस ड्रायव्हर बाहेर उभा आहे, बस आली आहे, चल लवकर जा. तर कुल्फी म्हणते, आई मला दूध प्यायचं आहे. उर्मिला म्हणते, अगं बाई, दूध नंतर पी, चल लवकर. आणि ती कुल्फीच्या हातून हे दूध बाजूला ठेवते, तिला बॅग देते आणि घराबाहेर जायला सांगते. कुल्फी बाहेर निघून जाते. तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि गौतम उर्मिलाला विचारतो, तू कुल्फीला कॅब करून दिली आहे का? तर उर्मिला सांगते, कॅब कशाला करून देऊ, आपण तिच्या स्कूल बसचे एवढे पैसे भरतो, स्कूल बसमध्ये जाईल ती स्कूलमध्ये, स्कूल बस बाहेर येऊन थांबली आहे. गौतम खूप चिडतो आणि म्हणतो, ए तू मूर्खेस का? तू कुल्फीच्या शाळेचा ग्रुप नाही पाहिला का? आज कुल्फीच्या शाळेची स्कूल बस नाही येणार आहे, तर आपल्या स्वतःच तिला शाळेत पोहोचवायचं आहे. हे ऐकून उर्मिलाला आश्चर्य वाटतं. उर्मिला सांगते, मी तर तो ग्रुप नाही पाहिला, त्यामुळे मी पाठवून दिलं. गौतम म्हणतो, तुला कोणाचा कॉल आला होता? तर उर्मिला सांगते, बस ड्रायव्हरचा. त्याने सांगितलं की मी बाहेर बस घेऊन उभा आहे, कुल्फीला लवकर पाठवून द्या. गौतम म्हणतो, अगं बाई, तू एवढी मूर्ख कशी असू शकते? तुझी मुलगी ही ओनली गर्ल्स स्कूलमध्ये आणि बसच्या ड्रायव्हरपासून पिऊनपर्यंत त्यांच्या शाळेचा सगळा स्टाफ हा लेडीज आहे. त्यांच्या शाळेत एक सुद्धा पुरुष काम करत नाही. मग तुला पुरुष ड्रायव्हरचा कॉल आला तरी कसा? तुला एवढी सुद्धा अक्कल नाहीये का? उर्मिलाला जबर धक्काच बसतो. गौतम म्हणतो, कुल्फी बाहेरच असेल, मी तिला घेऊन येतो. आणि गौतम हा घराबाहेर जातो. पण उर्मिला खूप घाबरलेली असते की हे सगळं नेमकं घडतंय तरी काय. कुल्फी घराबाहेर स्कूल बसची वाट पाहत बसलेली असते आणि तेवढ्यात गौतम तेथे येतो. गौतमला दिसतं की कुल्फी ही रस्त्यावर स्कूल बसची वाट पाहते. त्यामुळे गौतम हा सुटकेचा निश्वास सोडतो. आपल्या कुल्फीला काही नाही झालंय, ती सुखरूप आहे म्हणून गौतमला बरं वाटतं. तेवढ्यात कुल्फी सुद्धा त्याच्याकडे पाहते. गौतम तिला इशारा करतो, तू थांब तेथेच, मी येतोय.
आणि गौतम हा कुल्फीकडे जाऊ लागतो, परंतु त्याच वेळेस तेथे सरकारने पाठवलेल्या गुंडांची गाडी येते. गौतमला हे दिसतं आणि हे गुंड जबरदस्तीने कुल्फीला गाडीत बसवू लागतात. कुल्फी ओरडते, कोण आहात तुम्ही? थांबा, हा वाचवा वाचवा. गौतम सुद्धा चांगलाच घाबरतो आणि या गाडीकडे धावत पळत सुटतो. पण तोपर्यंत गुंडांनी कुल्फीला गाडीत बसवलेलं असतं आणि ते गाडी सुरू करून निघतात. गौतम या गाडीला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते काही जमत नाही. कुल्फी खूप घाबरते. बाबा वाचवा वाचवा मला बाबा, असं ती जोरजोरात ओरडत असते आणि गौतम तिच्या गाडीच्या मागे मागे धावत असतो. पण एके ठिकाणी तो खाली पडतो आणि कुल्फी असं जोरात ओरडतो. कुल्फीसुद्धा बाबा बाबा वाचवा मला असं ओरडत असते आणि गौतम ढसाढसा रडू लागतो. माझ्या कुल्फीला गुंडांनी किडनॅप केलं. त्यामुळे तो खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. गौतम फोन उचलतो तर त्याला सरकारचा कॉल आलेला असतो. सरकारचा कॉल आपल्याला आलाय, त्यामुळे गौतमला जबर धक्काच बसतो. गौतम फोन उचलतो तर सरकार ही दुसऱ्या बाजूने चक्क एखाद्या राक्षसासारखी हसत असते. त्यामुळे गौतमला मोठा धक्काच बसतो. सरकार त्याला म्हणते, काय मग झाली ना कुल्फी किडनॅप? गौतमला समजतं की सरकारनेच कुल्फीला किडनॅप केलंय. सरकार ही गौतमला म्हणते, तुला काय वाटलं होतं तू माझ्या विरुद्ध प्लॅन बनवशील, सखीला माझं सत्य सांगण्यासाठी प्लॅन बनवशील आणि मला समजणार नाही का? आता तुझी अवस्था आणि माझ्या बहिणीची अवस्था सारखीच झाली आहे. सखीपासून मी तिच्या आईला दूर केलं, तिच्या आईपासून तिच्या मुलीला सखीला दूर केलं आणि तुझ्यापासून कुल्फीला कायमचं दूर केलं. असं म्हणून सरकार पुन्हा एकदा राक्षसासारखी हसते आणि फोन कट करते. गौतमला जबर धक्काच बसतो. सरकारला आपला सगळा प्लॅन समजला आणि तिने बदला घेण्यासाठी हे सगळं केलंय म्हणून गौतम खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. पण इकडे सरकार मात्र खुश असते. त्या गौतमला मी चांगलाच धडा शिकवला म्हणून तिला आनंद झालेला असतो. तर इकडे गुंड हे कुल्फीला आपल्या गाडीत घेऊन जात असतात आणि कुल्फी ओढत असते, वाचवा वाचवा. हे गुंड म्हणतात, ए गबगा. पण कुल्फी त्यांचं काय ऐकत नाही आणि ओरडतच असते, वाचवा वाचवा. त्यामुळे गुंड कुल्फीच्या तोंडावर हात ठेवतो तर कुल्फी त्याला जोरात चावते. गुंड हात बाजूला करून घेतो. कुल्फी ओरडतच असते, वाचवा वाचवा. हा दाढीवाला लांब केसांचा गुंड म्हणतो, ए गबगा, नाहीतर तुला कायमचा गप्प करेल. पण कुल्फी काय ऐकतच नाही आणि जोरजोरात ओरडतच असते, वाचवा वाचवा. आणि तेवढ्यात कुल्फी ही मागच्या काचेतून मागे पळून पाहते आणि तिला दिसतं की चक्क कान्हा हा तिच्या गाडीमागे येतोय, तो बाईकवर येतोय. त्यामुळे कुल्फी ही लगेचच गप्प बसते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. त्यामुळे या गुंडांना सुद्धा आश्चर्य वाटतं. हे गुंड सुद्धा म्हणतात, पाहिलं का, घाबरली ही, आपल्याला घाबरली आणि गप्प बसली. तर कुल्फी म्हणते, नाही नाही, मी तुम्हाला घाबरून नाही गप्प बसली, कारण ओरडण्याचा आणि रडण्याचा माझा टर्न संपलाय, आता तुमची बारी आहे. या गुंडांना आश्चर्य वाटतं. गुंड विचारतात, हे काय बोलतेस तू? तर कुल्फी सांगते, मागे वळून पहा, माझा कान्हा दादा येतोय, आता तो तुम्हाला रडायला लावणार, तुमची चांगलीच धुलाई करणार. हे गुंड मागे वळून पाहतात आणि तेवढ्यात कान्हा हा त्यांच्या बाजूने येऊन उभा राहतो. कान्हा आतमध्ये पाहतो. हे गुंड त्यांच्याकडे पाहतात आणि गुंड म्हणतात, हे गाडी पळव रे. आणि ड्रायव्हर गाडी जोरात पळवतो आणि कुल्फी ही पुन्हा एकदा, कान्हा दादा मला वाचव असं ओरडत असते आणि कान्हा या गाडीचा पाठलाग करत असतो. म्हणजे एकूणच कान्हाला हे सगळं समजलंय की सरकारने आपल्या गुंडांना कुल्फीला किडनॅप करायला सांगितलंय. हे कान्हाला आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळे कान्हा हा आपल्या बाईकवर या गाडीचा पाठलाग करतोय. कान्हा अगदी एखाद्या हिरोसारख्या या गाडीचा पाठलाग करत असतो. पण या गाडीला ओव्हरटेक करणं शक्य नाहीये हे कान्हाच्या लक्षात येतं आणि तेवढ्यात त्याला एक शॉर्टकट दिसतो. ज्या शॉर्टकटच्या मदतीने तो या गाडीच्या पुढे येऊन उभा राहील आणि गाडीला अडवेल आणि मग कान्हा या शॉर्टकटने निघून जातो. आणि इकडे सरकार तिच्या रूममध्ये तंगडीवर तंगडी टाकून मस्त बसलेली असते आणि तेवढ्यात गौतम तेथे येतो. गौतम तिच्या पायाशी खाली बसतो, तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, सरकार, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना ती शिक्षा मला द्या, पण माझ्या कुल्फीला काही करू नका. मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज सरकार. आणि सरकार ही त्याच्याकडे पाहते आणि त्याला विचारते, तुला काय वाटलं होतं तू माझ्या विरुद्ध हे सगळं प्लॅनिंग करशील आणि मला कळायचं नाही? मी सरकार आहे सरकार.
या घरात कोठे काय चाललंय क्षणाक्षणाची बातमी मला असते. तू मनात जरी काही विचार केला ना तो सुद्धा मला कळतो, हे लक्षात ठेव. गौतम सरकारसमोर हात जोडतो आणि म्हणतो, सरकार मला माफ करा. मी यानंतर पुन्हा असं कधीच काही करणार नाही. जे काही केलंय त्यात माझी चूक आहे ना, मी गुन्हा केलाय. हवं तर तुम्ही माझा जीव घ्या, पण माझ्या कुल्फीला काहीच करू नका. माझ्या कुल्फीला सोडून द्या. तर सरकार हीच गौतमला म्हणते, तू आहे ना एक काम कर, तू तुझ्या कुल्फीचा एक फोटो मला दे. कसं आहे ना, आता तुला तुझ्या मुलीच्या फोटोची एक फ्रेम लागेल ना, तू मला फोटो दे, मी तुला त्याची फ्रेम करून देईल. म्हणजे तुला त्या फोटोवर त्या फ्रेमवर हार चढवायला सोपं जाईल ना. हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो. गौतम हात जोडतो आणि म्हणतो, सरकार प्लीज असं बोलू नका. माझ्या कुल्फीला सोडून द्या. तिच्याबद्दल असं वागू नका. आणि गौतम ढसाढसा रडू लागतो. तर सरकार चक्क त्याचा गाल पकडते आणि म्हणते, काय छोटे भाऊजी, तुम्ही रडताना आहे ना खूप क्यूट दिसता, त्यामुळे असं रडत जाऊ नका. आणि मग सरकार गौतमची कॉलर पकडते आणि त्याला म्हणते, मी ना तुझ्या मुलीला सोडून देईल, परंतु तुला खूप मोठी शिक्षा देईल, एवढं मात्र नक्की. आणि छोटे भाऊजी, आता तुम्ही ना एक काम करायचं, माझ्या विरुद्ध पोलीस तक्रार करायची नाही. कारण तुम्ही जर पोलीस तक्रार केली की माझी मुलगी किडनॅप झाली आहे आणि सरकारने तिला किडनॅप करायला सांगितलं होतं, तर मात्र तुझ्या मुलीला तू यानंतर कधीच पाहू शकणार नाही. मी तुझ्या मुलीला मारून टाकेल, एवढं लक्षात ठेव. गौतम खूप दुःखी होतो आणि ढसाढसा रडू लागतो. खरंच फ्रेंड्स, या सीनमध्ये सरकार आपला असली रंग दाखवते आणि ती खरंच किती वाईट आहे हे ती सिद्ध करून दाखवते. इकडे कुल्फीला जी गाडी घेऊन जात असते ती गाडी एका निर्जन स्थळी पोहोचते आणि कान्हा या गाडीसमोर येऊन उभा राहतो. कान्हा शॉर्टकटने आलेला असतो आणि लगेचच ही गाडी थांबते. कुल्फीला खूप आनंद होतो. कान्हा लगेचच गाडी थांबवतो, गाडी स्टँडला लावतो, आपल्या डोक्यावरील हेल्मेट बाजूला काढतो आणि एखाद्या हिरोसारखा या गुंडांच्या गाडीसमोर उभा राहतो. गुंडांना खूप राग येतो. हा साधासुद्धा माणूस, एकटा माणूस आपल्याला नडतोय असं म्हणून हे सगळे गुंड आपले हत्यार बाहेर काढतात आणि कुल्फीला घेऊन गाडीच्या खाली उतरतात. या लांब केसाच्या गुंडांकडे एक मोठा सुरा असतो आणि हा सुरा तो चक्क कुल्फीच्या गळ्याला लावतो. कान्हा या सगळ्या गुंडांकडे रागारागाने पाहत असतो. आज या गुंडांना मी सोडणार नाही, त्यांना आयुष्याची अद्दल घडवणार असं कान्हाने ठरवलेलं असतं. आणि इकडे उर्मिला रडत असते. कुल्फी तिला विचारते, काय झालं काकू, तू का रडतीयेस, काय झालंय? तर उर्मिला तिला सांगते, कुल्फी किडनॅप झाली. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. सखी विचारते, कुल्फी किडनॅप झाली, पण कशी? उर्मिला तिला झालेला सगळा प्रकार सांगते. कुल्फी सकाळी शाळेची तयारी करत होती आणि मग मला बस ड्रायव्हरचा कॉल आला. मी तिला बाहेर पाठवलं आणि तेथूनच ती किडनॅप झाली. सखीला आश्चर्य वाटतं. सखी विचारते, मग पोलीस कंप्लेंट केली की नाही? तेवढ्यात गौतम तेथे येतो. सखी त्याला पाहते आणि म्हणते, काका कुल्फी किडनॅप झाली आहे, तू पोलीस कंप्लेंट केली का? तर गौतम म्हणतो, नाही, मला पोलीस कंप्लेंट नाही करायची आहे. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. ती विचारते, काका हे काय बोलतोयस तू, पोलीस कंप्लेंट नाही करायची? तुला काही समजतंय का? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? तर गौतम म्हणतो, हो सखी, पोलीस कंप्लेंट नाही करायची. तेवढ्याच सरकार तेथे येते आणि सरकार लगेच बदलून पडते आणि म्हणते, अरे गौतम, तू काय वेडाबिडा झालास की काय, काय बोलतोय? आपली कुल्फी किडनॅप झाली आहे, जा आत्ताच्या आत्ता आणि पोलीस कंप्लेंट करू नये. तर गौतम स्पष्ट शब्दात नकार देतो, मला पोलीस कंप्लेंट करण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे उर्मिला आणि सखीला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, काका तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? आपली कुल्फी किडनॅप झाली आहे, तिचा जीव धोक्यात आहे. चल आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करायला जाऊया, पोलीस तिला नक्की शोधून काढतील. पण गौतम पुन्हा एकदा तेच म्हणतो, नाही, पोलीस कंप्लेंट करायची नाही. त्यामुळे सखीचा विश्वासच बसत नाही की ज्या गौतमचं कुल्फीवर एवढं प्रेम आहे, ती कुल्फी किडनॅप झाल्यानंतर सुद्धा गौतम पोलीस कंप्लेंट करायला तयार नाही आहे. पण सखीला माहीत नसतं की हे सगळं सरकारचाच प्लॅन आहे आणि सरकारनेच गौतमला सांगितलं आहे की जर तू पोलीस कंप्लेंट केली तर तुझी सखी तुला पुन्हा कधीच जिवंत दिसणार नाही. त्यामुळे गौतम एवढा दुःखी असतो आणि पोलीस कंप्लेंट करायला नकार देतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एकदम भारी भारी ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये आलेत. मग आजचा एपिसोड तर भारी होता,
परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा या गुंडांसमोर उभा असेल आणि या गुंडांनी कुल्फीच्या गळ्याला सुरा लावलेला असेल. मग कान्हा या गुंडांची धुलाई कशी करेल ते आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे की तो कुल्फीला कसं वाचवणार. आणि मग इकडे सखी गौतमवर खूप चिडणार आणि गौतमला म्हणेल, तुला जर कुल्फीच्या किडनॅपिंगची केस करायची नसेल, पोलीस तक्रार करायची नसेल ना, तर मग ठीक आहे, मी जाते पोलीस तक्रार करायला. आणि गौतम हा नाही म्हणत असताना सुद्धा सखी ही घराबाहेर जात असेल, त्यामुळे सरकारला खूप राग येईल. सखी ही घराच्या दरवाजाजवळ जाणार, एवढ्यात तिला आश्चर्याचा धक्का बसेल आणि ती म्हणेल, कुल्फी? म्हणजे तोपर्यंत नक्कीच कान्हा कुल्फीला घेऊन घरी आलेला असेल, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटणार. आणि मग थोड्या वेळानंतर सरकार तिच्या रूममध्ये असेल आणि विचार करेल, आज मी एकाच तीरमध्ये 2 निशाणे मारले. मग सरकार कशाबद्दल बोलतीये हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. पण उद्याचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.